न्यूज 18 लोकमतच्या वेब लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे। मी सुरेश जाधव आणि आज बीड जिल्हा दौऱ्यावरती अजितदादा पवार येणार आहेत। हा दौरा अत्यंत महत्त्वाचा आहे। याचं कारण कालच परळीमधला एक मारहाणीचा व्हिडिओ देखील समोर आला होता। अमानुष पद्धतीने शिवराज दिवटे नावाच्या तरुणाला मारहाण करण्यात आली होती आणि मारहाण करणारे हे परळीमधील टोकेवाडी परिसरामध्ये नेऊन त्याला अमानुष पद्धतीने मारहाण केली होती। त्या संदर्भामध्ये अनेक जे राजकीय नेते आहेत त्याचबरोबर मनोज जरांगे पाटील आहेत यांनी देखील आरोप प्रत्यारोप केले होते आणि ते आरोप प्रत्यारोप करत असताना धनंजय मुंडे यांच्याकडे अंगुली निर्देश करत ही मुंडे गँग आहे अशा पद्धतीने देखील आरोप प्रत्यारोप करण्यात आले होते। त्याचबरोबर वाल्मिक कराड यांची बी टीम आहे का अशी देखील चर्चा झाली होती आणि त्याच पार्श्वभूमीवरती अजितदादा पवार आज बीड जिल्ह्यामध्ये येत आहेत। तब्बल एक पूर्ण दिवसभराचा हा जम्बो दौरा आहे। सकाळी 8 वाजता ते परळी या ठिकाणी आलेले आहेत आणि परळीमध्ये प्रभू वैद्यनाथाचं दर्शन घेऊन या दौऱ्याला सुरुवात देखील झालेली आहे। विशेष म्हणजे अजितदादा हे बीडचे पालकमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा परळीमध्ये जात आहेत। परळीमध्ये त्या ठिकाणी आढावा देखील घेतला जाणार आहे जो जवळपास 250 कोटीचा मंदिर विकास आराखडा आहे, तीर्थक्षेत्र विकास आराखडा प्रभू वैद्यनाथाचा, त्या संदर्भातल्या कामाची देखील प्रत्यक्ष जाऊन अजितदादांनी पाहणी केली, तिथल्या अधिकाऱ्यांना देखील सूचना दिलेल्या आहेत आणि त्यानंतर आता या आराखड्यावरचं प्रेझेंटेशन देखील केलं जाणार, त्याचा आढावा देखील घेतला जाणार आहे। त्याचबरोबर औष्णिक विद्युत केंद्र परळी या ठिकाणचं जे काही औष्णिक विद्युत केंद्र आहे त्या ठिकाणी राखेच्या संदर्भात देखील मोठ्या प्रमाणात जो गैरकारभार आहे तो देखील समोर आलेला होता। राखेची अवैध वाहतूक या संदर्भात देखील काही जणांनी प्रश्न उपस्थित केले होते। राखेचा जो कारभार आहे त्या संदर्भात देखील अनेक वेळा सवाल उपस्थित केले जात होते आणि त्या अनुषंगाने परळी औष्णिक विद्युत केंद्र त्या संदर्भातील काही माहिती असेल, त्याचबरोबर तिथल्या ज्या काही गोष्टी आहेत त्याचा देखील आढावा घेतला जाणार आहे, त्याचं देखील सादरीकरण केलं जाणार आहे। प्रामुख्याने जर आपण बघितलं तर परळी मतदारसंघामध्ये जो कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नाच्या संदर्भात अनेकांनी प्रश्न उपस्थित केले होते। तिथं राख माफिया, वाळू माफिया, त्याचबरोबर इतर जे काही गुंडागर्दी आहे या संदर्भात देखील प्रश्न उपस्थित केले होते आणि त्यानंतर अजितदादा आज परळीमध्ये तब्बल 3 तासाचा अजितदादाचा परळीमधला विशेषतः परळी मतदारसंघातला हा दौरा आहे। त्यामुळे या दौऱ्यादरम्यान राज्याचे माजी मंत्री धनंजय मुंडे हे देखील उपस्थित आहेत, तर पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे या देखील त्यांच्यासोबत आहेत। या संपूर्ण दौऱ्याच्या दरम्यान अजितदादा कुठल्या गोष्टीकडे पाहणार, त्याचबरोबर परळीमधली जी कायदा सुव्यवस्था आहे त्या संदर्भात तिथल्या अधिकाऱ्यांना काय सांगणार हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे। त्याचबरोबर संतोष अण्णा देशमुख यांच्या हत्येनंतर जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे जे काही मारहाणीचे व्हिडिओ समोर आले होते आणि त्यातच परळीमधला जो आत्ताचा शिवराज देशमुख यांना मारहाण करताना जो व्हिडिओ समोर आला होता त्या पार्श्वभूमीवरती आता अजितदादा बीडमध्ये आल्यानंतर आज त्यांची प्रामुख्याने जिल्हा नियोजनची बैठक देखील आहे। या जिल्हा नियोजनच्या बैठकीमध्ये अजितदादांना जे विरोधी पक्षाचे जे आमदार आणि खासदार आहेत ते देखील घेरणार का हे देखील पाहणं महत्वाचं आहे। काल सुरेश धस यांनी शिवराज दिवटे या मारहाण झालेल्या तरुणाची अंबेजोगाई येथे जाऊन भेट घेतली होती। त्यावेळेस सुरेश धस यांनी सांगत असताना माध्यमांशी बोलत असताना 2 गोष्टी सांगितल्या होत्या, त्यामध्ये प्रामुख्याने विकासाचा मुद्दा आहे तो थोडा बाजूला ठेवला तरी चालेल, मात्र बीड जिल्ह्यामध्ये जी गुंडागर्दी आहे, गुंडाराज आहे याला संपवण्यासाठी अजितदादांनी ठोस उपाययोजना करावी अशा पद्धतीने मागणी केली होती। त्याचबरोबर प्रामुख्याने दुसरी एक गोष्टीची मागणी केली होती की जे गुंडाराज बीड जिल्ह्यामध्ये सुरू आहे त्या संदर्भामध्ये मकोका अंतर्गत कारवाई करावी आणि जे काही छोटे मोठे गुंडे आणि स्वतःचा व्हिडिओ काढून दहशत निर्माण करणारे आहेत त्यांच्या संदर्भात देखील कारवाई करावी अशा पद्धतीची मागणी केली होती। त्याचबरोबर जे बजरंग सोनवणे आहेत यांनी देखील मागणी केली होती आणि काल जरांगे पाटील यांचं कालच्या भेटीच्या नंतरचं जे वक्तव्य होतं की गुंडागिरी आणि ज्या पद्धतीने लोकांना दिवसाढवळ्या मारहाण केली जाते या संदर्भात जर सरकार काही करत नसेल तर आता आम्हालाच काहीतरी करावं लागेल असा टोकाचा इशारा देखील काल मनोज जरांगे पाटील यांनी दिला होता आणि जे मुंडे बहीण भाऊ आहेत या दोघांनीही त्यांच्या लोकांना आवरावं अशा पद्धतीने देखील सांगितलेलं होतं। त्यामुळे एकंदरीत आजचा जो दौरा आहे त्याच अनुषंगाने अत्यंत महत्वाचा आहे। सुरुवातीला परळीचा दौरा झाल्यानंतर अजितदादा हे आता अंबेजोगाई या ठिकाणी देखील जाणार आहेत। अंबेजोगाईमध्ये वैद्यकीय महाविद्यालय आहे जे आशिया खंडातील पहिलं आणि ग्रामीण भागातलं पहिलं असं वैद्यकीय महाविद्यालय समजलं जातं। त्या ठिकाणी काही ज्या सेवा सुविधा आहेत त्या आता 50 वर्ष पूर्ण होत आहेत आणि 50 वर्ष पूर्ण होणार असल्या कारणाने त्याच्या विकासाचा जो काही आराखडा आहे तिथल्या ज्या काही सुविधा आहेत सुविधा संदर्भात काय आणखी वाढवता येईल या अनुषंगाने देखील ती भेट महत्वाची राहणार आहे। जर वैद्यकीय महाविद्यालय स्वामी रामानंद तिथं वैद्यकीय महाविद्यालयामध्ये अजितदादा आज दौऱ्यासाठी जात आहेत, तिथे एका ऑपरेशन थिएटरचं उद्घाटन देखील केलं जाणार आहे। पण त्याच ठिकाणी त्याच हॉस्पिटलमध्ये शिवराज दिवटे नावाच्या ज्या तरुणाला मारहाण केली होती काल धनंजय मुंडे यांनी देखील त्या ठिकाणी त्या तरुणाची जाऊन भेट घेतली होती। आज धनंजय मुंडे देखील या दौऱ्यामध्ये सोबत असणार आहेत। मग अजितदादा मारहाण झालेल्या तरुणाची भेट घेणार का यावरती देखील चर्चा केली जाते आणि जर भेट घेतली तर जे काही मारहाण करणारे टोळकं होतं त्या टोळक्यातील 7 जणांना अटक करण्यात आली, इतर जे काही फरार असलेले आरोपी त्यांना कधी अटक केले जाणार हे देखील त्या ठिकाणी पाहिलं जाईल आणि त्या तरुणाची जर भेट घेतली तर नेमकं काय घडलं होतं हे देखील अजितदादा विचारतायत का हे पाहणं महत्वाचं असेल। मात्र त्यानंतर खाजगी 2-3 ठिकाणी गाठीभेटी देखील आहेत
आणि गाठीभेटी झाल्यानंतर अजितदादा हे बीडमध्ये येतील. बीडमध्ये 1 ते 1:30 दरम्यान बीडची जी जिल्हा नियोजनची बैठक आहे, विकास आराखडा आहे, त्या विकास आराखड्यासंदर्भात सुरुवातीला म्हणजे 2024-25-26चा जो काही विकास आराखडा आहे त्यामध्ये जवळपास 450 कोटीवरून 550 कोटीपर्यंत अजितदादांनी विकास आराखडा नेलेला होता. तर त्या संदर्भात देखील आज चर्चा होणार. कुठल्या कुठल्या विकास कामांना अजितदादा मंजुरी देतात याकडे देखील मोठं लक्ष लागले. प्रामुख्याने जर आपण बघितलं तर अजितदादा बीडमध्ये येणार आहेत, त्या अनुषंगाने जिल्हाभरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात तगडा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. बीड शहरामध्ये देखील बंदोबस्त मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आलेला आहे. पण एक गोष्ट या ठिकाणी पाहावी लागेल की अजितदादा बीडमध्ये आल्यानंतर काही गोष्टीमध्ये बदल देखील होतोय की ज्या पद्धतीने मागच्या वेळेस न्यूज 18 लोकमतने दाखवलं की अजितदादा बीड जिल्हा दौऱ्यावर येणार, त्यामुळे जे शासकीय विश्रामगृह आहे त्या ठिकाणी रंगरंगोटी करण्यात आली, स्वच्छता देखील तशा पद्धतीने करण्यात आली. तशाच पद्धतीने आज देखील अजितदादा बीड जिल्हा दौऱ्यावर येणार असल्या कारणानं बीड शहरातले जे प्रमुख रस्ते आहेत जे एरवी कधी चकाचक केलेले नसतात, एरवी त्या ठिकाणी कचरा पडलेला असतो, मात्र आज ते चकाचक करण्यात आलेले आहेत. त्यामुळं अजितदादा आल्यानंतर अशा पद्धतीने बदल जो होतो तो देखील या ठिकाणी खरं टिकण्यासारखा आहे. आता गेल्या अनेक वर्षापासून अनेक पालकमंत्री राहिले, अनेकांनी बैठका देखील घेतल्या, मात्र ही सुसूत्रता कुठेतरी आलेली नव्हती. त्याचबरोबर विरोधी पक्षाचे जे काही उमेदवार आहेत, विरोधी पक्षाचे जे काही आमदार आहेत, आमदार आणि लोकप्रतिनिधी यांना देखील बोलण्याच्या अनुषंगाने काही जी जिल्हा नियोजनची बैठक आहे त्या बैठकीमध्ये देखील त्यांना देखील संधी दिली जाते. अजितदादांनी मागच्या वेळेस देखील एक गोष्ट सांगितली होती की विकासाच्या मुद्द्यावरती जात असताना सर्वांना एकत्रित घेऊन विकासाच्या मुद्द्याकडे जायचं आहे, तसं राजकारण मला करायचं आहे. जवळचे कोण असतील त्यांना देखील त्यांनी धमकावलेलं होतं की जे चुकीचं काम करतील त्यांनाही सहन करून घेतलं जाणार नाही. त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवरती आज अजितदादा जिल्हा नियोजनच्या बैठकीमध्ये कोणत्या विकास कामांना कशा पद्धतीनं निधी देणार हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे. पण जी जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था बिघडलेली आहे त्या बिघडलेल्या कायदा सुव्यवस्थेला आणि गुंडाराज, माफियागिरी यावरती अजितदादांनी या अगोदर इशारा दिलेला होता प्रत्यक्ष. त्यानंतर बीडचे पोलीस अधीक्षक यांची बदली देखील करण्यात आली. नवीन पोलीस अधीक्षक नवनीत पावत हे या ठिकाणी आलेले आहेत. जिल्हा अधिकारी देखील बदलण्यात आलेले आहेत. मागच्या वेळी जिल्हा अधिकाऱ्यांना देखील अजितदादांनी बैठकीमध्ये काही प्रश्नांची उत्तरं न दिल्यामुळे झापलं होतं. तर आता यावेळेस नवीन आलेले जे काही जिल्हाधिकारी आहेत विवेक यांच्याकडून देखील आता कशा पद्धतीनं माहिती घेतली जाणार, विकासाचा जो काही रथ आहे तो पुढे घेऊन जाण्याच्या अनुषंगाने काय काय प्रयत्न केले जाणार हे महत्वाचं असेल. मात्र जिल्ह्यातली महत्वाची जी गोष्ट आहे, बिघडत असलेली कायदा सुव्यवस्था, ज्या पद्धतीने भर दिवसाढवळ्या खून घडतायत, मारामारा होत आहेत, फ्रीस्टाईल हाणामारी होती आणि त्याचं व्हिडिओ चित्रीकरण केले जाते. ही जी काही मानसिकता आहे यामधून कुणाच्या संदर्भात दहशत निर्माण करायची आहे हे देखील अनेक प्रश्न उपस्थित होतात. वाल्मिक कराड हे जरी जेलमध्ये असले, वाल्मिक कराड हे संतोष अण्णा देशमुख या प्रकरणातील आरोपी असल्या कारणानं बीड जिल्हा कारागृहामध्ये आहेत. मात्र जिल्हा कारागृह प्रशासनावरती देखील अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. मदत केली जाते, व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जाते, यासह अनेक प्रश्नावरती प्रश्न उपस्थित केले जात असताना त्यावरती देखील अजितदादा काही आढावा घेणार का हे देखील प्रामुख्याने महत्वाचं असेल. मात्र वाल्मिक कराड जेलमध्ये असताना देखील परळीमध्ये नेमकं गुंडागर्दी कोण करतायत असा देखील प्रश्न उपस्थित होतो. आणि या संपूर्ण प्रकरणाच्या अनुषंगाने आज अजितदादा आल्यानंतर पोलीस अधीक्षक असतील, जिल्हाधिकारी असतील, जिल्ह्यातील जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांच्यासोबत बैठक घेतील. खरीप पाहणी देखील केली जाणार आहे. येणारा जो खरीप हंगाम आहे त्या अनुषंगाने जिल्ह्यामध्ये किती प्रमाणामध्ये खत उपलब्ध आहे, बियाण्याची काय उपलब्धता आहे या संदर्भात देखील आढावा घेतला जाणार आहे. मात्र प्रामुख्याने जर बघितलं तर बीड जिल्ह्यातील जी बिघडलेली कायदा सुव्यवस्था आहे या बिघडलेल्या कायदा सुव्यवस्थेची घडी मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून अजितदादा आजच्या आढावा बैठकीमध्ये, जिल्हा नियोजन बैठकीमध्ये आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये काय महत्वाचा निर्णय घेणार हे देखील पाहणं महत्वाचं असेल. त्यामुळे एकंदरीत आजचा जो अजितदादा पवार यांचा दौरा आहे तो वादळी ठरण्याची देखील शक्यता आहे. का तर सुरेश दास यांनी कालच सांगितलं होतं मी अजितदादांकडे याची तक्रार करणार आहे. बजरंग सोनवणे यांनी देखील सांगितलं की अजितदादाची आणि मुख्यमंत्र्यांची देखील भेट घेऊन अशा पद्धतीची मारहाण करणारे आहेत त्यांच्यावरती कठोर शासन करावं अशी मागणी केली होती. संदीप क्षीरसागर यांना निधी देत असताना बऱ्याच वेळेस त्यांना सापत्नत्वाची वागणूक दिली जात होती असा संदीप क्षीरसागर यांचा आरोप होता. आज ते देखील या ठिकाणी काय बोलणार याकडे देखील प्रामुख्याने सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. त्यामुळे आजची जी बैठक होते, जिल्हा नियोजनची बैठक आहे ती वादळी ठरण्याची शक्यता आहे. पंकजा मुंडे स्वतः उपस्थित आहेत, धनंजय मुंडे हे देखील या जिल्हा नियोजनच्या बैठकीला उपस्थित आहेत आणि जिल्ह्यातील 2 खासदार त्याचबरोबर जे इतर जे काही आमदार आहेत ते देखील या बैठकीला उपस्थित राहतील. त्यामुळे आजची बैठक ही बरोबर 1:30 ते 2च्या दरम्यान सुरू होईल. त्यानंतर 3 तास ही बैठक होणार आहे आणि बैठकीनंतर अजितदादा हे माध्यमांशी देखील बोलणार आहेत. बैठकीनंतर जिल्ह्यातील काय आढावा आहे, कशा पद्धतीनं माध्यमांशी बोलतील हे देखील पाहणं महत्वाचं असेल. मात्र आजचा अजितदादांचा दौरा अत्यंत महत्वाचा आहे.